नमस्कार मित्रांनो, मी राज आणि तुम्ही बघत आहात राजतक मराठी। आज आपण अशा एका राजकीय भूकंपाबद्दल बोलणार आहोत ज्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरून सोडलेला आहे। 3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे शिवसेनात एक निष्ठावान सैनिक यांनी बंड करून शिवसेना दुभंगली, अर्थात शिवसेना फोडली। पण का? उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वापासून वेगळं होण्यामागचं नेमकं काय कारण होतं? आणि आता 3 वर्षानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं एक धक्कादायक कारण। काय होती ती कारण आणि कोणत्या अंतर्गत खेळांनी शिवसेना फोडली आणि याचा महाराष्ट्राच्या भविष्यावर काय परिणाम झाला? पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण याचा उलगडा करणार आहोत। हा ड्रामा विश्वासघात आणि न सांगितलेलं सत्य आहे। आज शिवसेना फुटून 3 वर्षे पूर्ण झालेले आहेत, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी एक खुलासा केलेला आहे आणि त्यामुळे आता राजकीय वातावरणामध्ये याची खळबळ सुरू झालेली आहे। नेमकं काय कारण होतं शिवसेना फोडण्यामागचं सर्व याच्यामध्ये सांगितलेलं आहे। याचाच आपण या व्हिडिओमध्ये सगळा उलगडा करणार आहोत। तर बघा, शिवसेना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये स्थापन केलेली एक अशी शक्ती जी महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी माणसाचं गर्वाचं प्रतीक बनले। मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढण्यापासून ते हिंदुत्वाचा प्रसार करण्यापर्यंत शिवसेना हे केवळ राजकीय पक्ष नव्हता, तर लाखो लोकांसाठी एक भावना होती। पण 2019 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी भाजप सोबतची 25 वर्षाची युती तोडली आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत महाविकास आघाडी स्थापन केली, तेव्हा शिवसैनिकांमध्ये असंतोष खदखदू लागला। बऱ्याच जणांना वाटलं की बाळासाहेबांचा मूळ हिंदुत्व आणि मराठी अभिमानाच्या विचारसरणीशी तडजोड केली गेली आणि या वादळाच्या केंद्रस्थानी होते एकनाथ शिंदे। ते शिवसेनेचे एक निष्ठावान आणि महत्त्वाचे नेते। तर 21 जून 2022 हा तो दिवस जेव्हा एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते 40 आमदारासह गुजरातमधील सुरतला पोहोचले। ही केवळ सहल नव्हती, हा होता बंड। शिंदे आणि त्यांच्या गटाने दावा केला की उद्धव ठाकरे यांचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतचं युती बाळासाहेबांच्या तत्वाविरुद्ध होत आहे। ते नाराज होते कारण त्यांना दुर्लक्षित आणि बाजूला ढकलले गेल्याची भावना त्यांच्या मनामध्ये होती। शिंदे यांनी सांगितलं की महाविकास आघाडीत आमदारांचे प्रश्न दुर्लक्षित केले गेले, त्यांच्या मतदारसंघात विकास काम थांबली होती आणि पक्षाच्या मूळ विचारसरणीशी तडजोड केली जात होती। भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्याने शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं। उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि 30 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले, तर फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनले। पण खरी कहाणी 3 वर्षानंतर समोर आली, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक धक्कादायक खुलासा केला। ऑगस्ट 2025 मध्ये एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी स्फोटक वक्तव्य केलं। शिवसेनेची फूट केवळ वैचारिक नव्हती, ती खूप वैयक्तिक होती। फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपला मुलगा आदित्य ठाकरेंना पुढे करण्यासाठी एकनाथ शिंदेंना बाजूला ढकललं। शिंदे यांचे पंख कापले गेले, त्यांना कमी लेखलं गेलं। बाळासाहेबांचे निष्ठावान अनुयायी असलेले शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी कौटुंबिक राजकारणाला प्राधान्य दिल्याने विश्वासघात झाल्याचं वाटलं। याच कारणामुळे शिंदे यांनी बंड केलं आणि 40 आमदारांना सोबत घेऊन शिवसेना दुभंगली। फडणवीस यांनी स्पष्ट केलं की त्यांनी हे बंड घडवलं नाही, पण जेव्हा शिंदे यांनी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितलं, मी आहे, काळजी करू नका। शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत 2 गट पडले, एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र विधानसभेच्या सभापतींना शिंदे गटाला खरी शिवसेना मानलं आणि त्यांचं धनुष्यबाण चिन्ह सुकील एकनाथ शिंदे यांना देऊन टाकलं। उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे आणि 14 सप्टेंबर 2025 रोजी यावर निकाल येण्याची शक्यता आहे। कायदेशीर तज्ज्ञ आसिम सरोदे यांचं म्हणणं आहे की हा निकाल शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर परिणाम करू शकतो, पण शिवसेनेच्या वारसासाठी ही लढाई अजूनही सुरूच आहे। मित्रांनो, शिवसेनेची ही फूट महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक मोठा अध्यायच आहे। बाळासाहेबांचा वारसा, उद्धव ठाकरे यांचा महाविकास आघाडीसोबत केलेला प्रयोग आणि शिंदे यांचं बंड, या सगळ्याने महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदललं। मंडळी, तुम्हाला यावर काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा। तर मंडळी, प्रश्न बरेच आहेत। आता 14 सप्टेंबर 2025 रोजी उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आव्हान केलेलं आहे। मग आता एक प्रश्न असा सुद्धा उद्भवू लागलेला आहे आणि राजकीय तज्ज्ञ आहेत त्यांचं देखील असं म्हणणं आहे की 14 सप्टेंबर 2025 रोजी हे निकाल लागन,
तेव्हा एकनाथ शिंदे यांना जड जाईल किंवा त्यांच्याकडून जे पक्ष आहे पक्षचिन्ह ते काढून घेण्यात येऊन उद्धव ठाकरे यांना दिलं जाईल असा त्यांचा एक विश्वास आहे. परंतु हे जर सत्य झालं जर तरच्या गोष्टी आहेत आता 14 सप्टेंबरला कळणच. परंतु मला यावर काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. खरंच धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांना मिळायला पाहिजे का एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहायला पाहिजे. आणि अशा प्रकारे त्यांना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे असे 2 गट केलेले आहेत. मग ते कोणते राजकीय कारण होते का वैयक्तिक कारण होते का स्वार्थासाठी होते हे त्यांनाच माहिती. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कमेंट करा आणि बघत राहा राज तक मराठी.